नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, जिल्हाधिकारी अभिजित राऊतांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। आपत्ती व्यवस्थापन विभागाचं परिस्थितीवर लक्ष, आवश्यक साधन सामग्रीसह तैनात राहण्याच्या सूचना। नांदेडमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस, पावसामुळे सहस्त्रकुंड धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित। परळी बीड मार्गावरच्या पापनाशी नदीवरचा पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प, तर वाण पाप नदीवरील पुलावरूनही पाणी वाहू लागलं। बीडकडे जाणारी वाहतूक नागपूरहून शिरसाळाच्या दिशेने वळवली आहे। परभणीच्या जिंतूर तालुक्यामधल्या अकोली नदीला पूर, 100 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरच्या पिकांचं मोठं नुकसान। यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महागाव पुसद तालुक्याला झोडपलं। पावसामुळे पैनगंगा नदीलाही पूर आल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला। वाशिम जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट, जिल्ह्यामधील नदीकाठावरच्या ग्रामस्थांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पुढील 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। वाशिमच्या शेलू बाजार इथल्या कारंजा रोडवरच्या एटीएम सह काही दुकानांमध्ये सुद्धा शिरलं पावसाचं पाणी। यामध्ये हार्डवेअर, इलेक्ट्रिकच्या दुकानांचा समावेश असल्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान। वाशिमच्या मानोरा तालुक्यामधल्या दापुरा मसनी नाल्यालाही पूर, नाल्याला मोठा पूर आल्यामुळे 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला। हवामान खात्याने वाशिम जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी। यवतमाळमधल्या वर्धा नदीलाही पूर, पुरामुळे कोसारा पूल वाहतुकीसाठी बंद। मारेगाव, राळेगाव, वरोरा आणि चंद्रपूर हा मार्ग सुद्धा बंद। पुसदच्या बोरगडी कोपरा परिसरामध्ये नाल्याच्या पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यामध्ये यश। अचानक पाणी वाढल्यामुळे अतुल मुडाणकर 2 तास झाडावरती अडकले। परभणीमधील पाचलेगाव जिंतूर मार्गावरील नदीला सुद्धा पूर आल्यामुळे मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद। नदीपात्राचं पाणी शेतामध्ये शिरून शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान। परभणीच्या जिंतूरमध्ये सुद्धा पावसाचा धुमाकूळ, मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। तर आडगाव इथल्या शेतकऱ्याच्या 100 कोंबड्या, 2 शेळ्या आणि बैलजोडी गेली वाहून। परभणीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, परभणी वसमत राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप आल्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली। परभणीमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस, अनेक भागामध्ये गुडघाभर पाणी साचलं। शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, बेलेश्वर नगर यासह इतर भागांमध्ये पाणीच पाणी। परभणीमधल्या त्रिधारा देवस्थानामधल्या त्रिवेणी संगमाला सुद्धा पूर, शनी मंदिर आणि महादेवाचं मंदिरही गेलं पाण्याखाली। बुलडाण्याच्या लोणार आणि मेहकर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, लोणारमधल्या गांधारी नदीला सुद्धा पूर, अनेक गावांमध्ये पाणीच पाणी। यवतमाळच्या महागाव तालुक्यामधल्या लेवा, खडका, पोखरीमधल्या शेतीचं मोठं नुकसान। लेवा गावामधल्या 5 ते 6 घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान। मोहाडी तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान, शेतकरी संकटात। शेतामध्ये भात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू। भंडाऱ्याच्या रोहना शेतशिवारामधली घटना। योगेश हटवार असं शेतकऱ्याचं नाव। पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरती असलेलं वीर धरण 100% भरलं। आतापर्यंत धरणामधून 48 टीएमसी पाणी नीरा नदीमध्ये सोडलं। हिंगोली शहरामध्ये पावसामुळे पाणी साचलं, अनेक घरं आणि दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान, मध्यरात्रीपासून संततधार कायम। शहराच्या सिद्धार्थनगर भागामधल्या घरांमध्ये गुडघ्या इतकं पाणी साचलं। हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळपासून जोरदार पाऊस, पुराचं पाणी दुकानामध्ये शिरल्यामुळे सुपर मॉलचं मोठं नुकसान। 7 फुटांपर्यंत पाणी शिरल्यामुळे मॉलमधील साहित्याचं नुकसान। हिंगोली शहरामध्ये पूर परिस्थिती, रेल्वे ब्रिज परिसरामध्ये पाणीच पाणी। पाण्यामध्ये अर्ध्याहून अधिक स्कूल बसेस सुद्धा बुडाल्या।
हिंगोलीमधलं सिद्धेश्वर धरण 95% भरलं. धरणाच्या 14 दरवाजांमधून पूर्णा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. हिंगोली वसमत शहरामधल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मिटणार. नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे 12 जनावरांचा मृत्यू, 25 घरांची पडझड. पाऊस थांबताच शेती आणि अन्य पंचनामे केले जाणार. किनवट आणि हिमायतनगरमध्ये अधिक पाऊस. गुजरातच्या बडोद्यामध्ये पुराचं पाणी ओसरल्याच्या नंतर अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाचं काम केलं सुरू. 40 मगरींची निवासी भागांमधून सुटका. स्कूटरवरून मगरीला घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर. हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. सखल भागामध्ये सुद्धा पाणी साचलं. अनेक रस्ते जलमय झाल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा. विजयवाड्यासह आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा संततधार कायम. एसडीआरएफ कडून पुरामध्ये अडकलेल्या 117 जणांची सुटका. पावसामुळे आतापर्यंत 8 जणांचा तर भूस्खलनामुळे 5 जणांचा मृत्यू. आंध्र प्रदेशमधल्या विजयवाडामध्ये मुसळधार पावसामुळे 8 जणांचा मृत्यू. भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा सुद्धा समावेश. पुरामध्ये बुडणाऱ्या माणसाचा जीव वाचवत असतानाचा व्हिडिओ समोर. तेलंगणाच्या मेहबूबाबादमध्ये मुसळधार पावसाचा हाय अलर्ट. केसमुद्रम विभागामधल्या रेल्वे स्थानकावरच्या रुळावरती सुद्धा पाणी साचलं. रेल्वे सेवा रद्द. रस्ते वाहतुकीवरती सुद्धा परिणाम. अंबाबाईच्या दर्शनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या कोल्हापूरमध्ये येणार. सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मंदिर 4 तास दर्शनासाठी राहणार बंद. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. सुनील प्रभू आणि जयंत पाटील यांच्या याचिकेवरती सुनावणी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांसाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता. सरकार मुदतवाढ देण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती. रेशन दुकानातील मोफत तांदूळ बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. त्याऐवजी आता गहू, डाळी, हरभरा, साखर, मिठासह 9 जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार. मुंबई पालिकेमध्ये 111 निरीक्षक पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू. 4 सप्टेंबरला होणार परीक्षा. भरतीमुळे अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधामधल्या कारवाईला वेग येणार. तृतीयपंथीयांसाठी आता केईएममध्ये ओपीडी सेवा. सखी 4 चौघी याच्या सहकार्याने यूरोलॉजी विभागामध्ये तृतीयपंथीयांसाठी दर शनिवारी दुपारी 3 वाजता ओपीडीची सेवा. मालवणमधला शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी महाविकास आघाडीचं मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन. गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सहभागी. शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या पोस्टरला जोडे मारत महाविकास आघाडीचं आंदोलन. उद्धव ठाकरे, नाना पटोलेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मारले जोडे. महाराष्ट्रद्रोह्यांना गेट आउट करा. उद्धव ठाकरेंची महायुती सरकारवर टीका. तर पुतळा उभारण्याची काय घाई होती, उद्धव ठाकरेंचा सवाल. उद्धव ठाकरेंना 2 वर्षांपूर्वी जनतेने गेट आउट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर. शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी राजकारण करणं ही दुर्दैवी घटना आहे. मुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीवर टीका. 50 वर्ष शिवरायांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसनं माफी मागायला हवी. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाविकास आघाडीचं आंदोलन. महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरती फडणवीसांची टीका. सर्व नेत्यांनी माफी मागायला हवी आणि माफी मागितल्याच्या नंतरही आंदोलन कशासाठी, चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडीला सवाल. तर काँग्रेस यावरती राजकारण करते, बावनकुळेंचा आरोप. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या जोडण्या लावण्यासाठी शरद पवार ऍक्टिव्ह मोडवर. 2 ऑगस्टपासून 5 ऑगस्टपर्यंत शरद पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर. कोल्हापूरच्या नंतर शरद पवार सांगलीला जाणार. महायुतीच्या उमेदवाराला मदत केली नाही आणि जर भाजपचे लोक सहकार्य करत नसतील तर पक्षश्रेष्ठींना सांगणार. तरीही काही फरक पडला नाही तर तुतारी वाजवू, रामराजे निंबाळकर यांचं मोठं वक्तव्य.
नंदुरबार जिल्ह्यामधल्या अक्कलकुवा आणि नवापूर मतदारसंघावरती राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा, त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाद होण्याची शक्यता. आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवरती महाविकास आघाडी सरकारचा पूर्ण फोकस राहणार, खासदार सुप्रिया सुळेंचं आश्वासन. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली महाराष्ट्राची माफी आणि या प्रकरणी चौकशी करून दोषींवरती कारवाई केली जाणार, अजित पवारांचं आश्वासन. मराठा नेते मनोज जरांगे यांच्याकडून राजकोट किल्ल्याची पाहणी, शिवरायांच्या पुतळ्याचा वापर केवळ राजकारणासाठी केला जातोय, मनोज जरांगेंची टीका. रामदास आठवलेंकडून राजकोट किल्ल्याची पाहणी, 8 महिन्यांमध्ये पुतळा कोसळणं ही घटना अत्यंत संतापजनक, नवीन कलाकाराला पुतळ्याची जबाबदारी देणं चूक होतं, आठवलेंची प्रतिक्रिया. गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्यामुळे बाप्पाच्या मूर्ती नेण्यासाठी गणेश मंडळांची लगबग, मुंबईमध्ये आज सुमारे 41 गणपतींचं आगमन. ढोलताशांच्या गजरामध्ये लेझिम आणि गोविंद पथकांच्या सलामीनं मरोळच्या महाराजाचं आगमन, बाप्पाला बघण्यासाठी मरोळकरांची गर्दी, मरोळच्या महाराजाचं यंदाचं 40वे वर्ष. मुंबईमध्ये गणेश आगमन मार्गावरील 13 पूल धोकादायक पुलांवरती शक्यतो 16 टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही याची काळजी घ्यावी, पालिकेचं आवाहन. भारत-पाक सीमेवरती पूंछमध्ये यंदा सुद्धा गणेशोत्सव साजरा होणार, सीमेचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाप्पाची मूर्ती मुंबईच्या विद्याविहारमधून रवाना, 4 दिवसांनी ही मूर्ती पूंछमध्ये दाखल होणार. काश्मीरमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती दाखल, पुण्यामधून पाठवलेल्या गणेशाच्या मूर्तींचं ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत, श्रीनगर, अनंतनाग आणि कुपवाड्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह. पुण्यामधल्या मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड, सजावटीच्या पूजेच्या वस्तूंनी तुळशीबागही सजली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामधल्या बाजारपेठांमध्ये लगबग, पूजेचं साहित्य, मखर, फुलं आणि सजावटीच्या सामानासाठी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी, शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा. नाशिक शहरामध्ये पारंपरिक पद्धतीनं गणरायाचं आगमन, भद्रकालीचा श्रीमंत राजासह इतर मंडळांच्या गणपती बाप्पाचं जल्लोषामध्ये स्वागत, यावेळी नाशिककरांची मोठी गर्दी. मालाडमधल्या इनॉर्बिट मॉलमध्ये कोल्ड कॉफीमध्ये झुरळ आढळल्याचा आरोप, संबंधित हॉटेल मॅनेजर आणि वेटरवरती गुन्हा दाखल. लखनौमध्ये लोहिया विद्यापीठामध्ये LLBच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट, मृत अनिका ही NIA अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती. बंगळुरूमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून स्लीपर कोच असलेल्या वंदे भारत ट्रेनची पाहणी, डिसेंबर अखेरपर्यंत स्लीपर वंदे भारत रुळावरती येणार. वेस्ट बँकेच्या हेब्रॉन शहरामध्ये इस्रायली सैन्याचा हल्ल्याच्या नंतर नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. वेस्ट बँकेमधल्या हेब्रॉन शहर इस्रायली सैन्याच्या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त, इस्रायली सैन्याकडून 6 पॅलेस्टिनींना अटक. इस्रायली हल्ल्याच्या एका दिवसानंतरही वेस्ट बँकच्या जेनिन शहरामध्ये धुराचे लोट, या हल्ल्यामध्ये एका वरिष्ठ हमास कमांडरला ठार केल्याचा इस्रायलचा दावा. ओलिसांच्या सुटकेसाठी तेल अवीवमध्ये पुन्हा एकदा निदर्शनं, हमासच्या तावडीमधून ओलिसांना मुक्त करण्याची मागणी. अमेरिकेच्या मिसिसिपीमध्ये बसचा भीषण अपघात, बस उलटून 7 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. इलॉन मस्कला मोठा झटका, ब्राझीलमध्ये एक्सवरती बंदी, ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टिस मॉरिस यांचे आदेश. BCCIकडून ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंडर-19 संघाची घोषणा, या संघामध्ये टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड याला स्थान. वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होची निवृत्तीची घोषणा, ब्राव्हो कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 मधून शेवटची व्यावसायिक T20 खेळणार.
कंगना राणावतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनाला तुर्तास तरी स्थगिती. पंजाब हरियाणा कोर्टामध्ये चित्रपटाच्या विरोधामध्ये सुनावणी सुरू होणार असल्यामुळे 6 सप्टेंबरला चित्रपट रिलीज होणार नाही. राजकुमार रावकडून आगामी चित्रपट मालिकेचं पोस्टर रिलीज. या चित्रपटामध्ये राजकुमार राव दिसणार गँगस्टरच्या भूमिकेत. कुली चित्रपटाचंही पोस्टर रिलीज. चित्रपटामध्ये रजनीकांत आणि श्रुती हसन महत्त्वाच्या भूमिकेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.